काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या संपत्ती संदर्भातल्या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। वडिलोपार्जित मालमत्तेवर वारसा करा विषयी पित्रोदांनी अमेरिकेच्या शिकागोमध्ये एक महत्त्वाचं भाष्य केलं आणि भारतामध्ये त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। नेमकं काय आहे पाहूया। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। अमेरिकेमधील शिकागोमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा करासंदर्भात एक मोठं विधान केलंय। In America, there is an inheritance tax. One has $100 million worth of wealth, and when he dies, he can only transfer probably 45% to his children. 55% is grabbed by government. Now that's an interesting law. In India, you don't have that. If somebody is worth 10 billion and he dies, his children get 10 billion. Public get nothing. सॅम पित्रोदांनी उपस्थित केलेला अमेरिकेतील वारसा कर नेमका काय आहे तो आधी आपण समजून घेऊया। अमेरिकेमध्ये $100 मिलियन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 8 अब्जांवर संपत्ती असलेल्या व्यक्तींना हा कर लागू होतो। संबंधित व्यक्तीच्या पश्चात त्याच्या संपत्तीतील 45% संपत्ती त्याच्या वारसांना मिळते। उरलेल्या 55% संपत्ती सरकार दरबारी लोककल्याणासाठी जमा होते। ही कर प्रणाली इंटरेस्टिंग असल्याचं सांगत अशा गोष्टींवर भारतासारख्या देशामध्ये चर्चा व्हायला पाहिजे असं सॅम पित्रोदा यांचं मत आहे। पण पित्रोदांच्या या विधानाचा धागा पकडून भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेस देशाच्या मध्यमवर्गाच्या संपत्तीवर घाला घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपनं केला। सैम पित्रोदा के बयान को देश की जनता गंभीरता से ले। इनके मन में छुपी हुई मनसा क्या है आज बाहर आ गया है। इसका कॉग्निजेंस, इसका संज्ञान देश की जनता ने लेना चाहिए और कांग्रेस पार्टी अगर ये नहीं करना चाहती तो अपने मैनिफेस्टो से सर्वे की बात को विड्रॉ करना चाहिए। काँग्रेसने हे सॅम पित्रोदा यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगून हात झटकले आणि स्वतः पित्रोदांनी देखील ट्विटरवरून हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण देखील दिलंय। There is a constitution and constitution never allows to do this and we don't have any intention. Why you are putting his ideas in our mouth? Why you are propagating? खरं तर 8 अब्जांहून अधिक संपत्ती असलेला वर्ग भारतात हाताच्या बोटावर मोजण्या इतका असेल। शिवाय अशा प्रस्तावांवर चर्चा व्हायला हवी असं म्हणण्यात काही गैर नाहीये। परंतु निवडणुकीच्या काळात सॅम पित्रोदा यांनी असं वक्तव्य केल्यानं त्याचं राजकारण होणं हे स्वाभाविकच आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।